नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. CIS दॅट इज सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या क्लासरूम प्रोग्राममध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी चैतन्य भारत आणि 2026मध्ये होणाऱ्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक इथे आलेले आहे MPSCचे. याबद्दल आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. या व्हिडिओचा मेन ऑब्जेक्टिव्ह हा आहे की याच्यानंतर तुम्हाला पूर्ण 2026मध्ये कोणत्या एक्झाम्स येणार आहे MPSCच्या, त्या एक्झामबद्दल आपल्याला काय काय तयारी कधी करता येईल, कशा प्रकारे आपण टाइम टेबल बनवू शकू, याबद्दल पूर्ण प्लॅनिंग तुमचं होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा राहणार आहे. तर या व्हिडिओसाठी मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही एक पेन आणि पेपर घेऊन बसा, सो दॅट तुमच्यासाठी ज्या महत्त्वाच्या एक्झाम्स आहेत आणि त्या रिलेटेड ज्या डेट्स राहतील त्या तुम्ही नोट करू शकाल. तर आपण चालू करूया. सर्वात पहिले तर आपण पाहतोय राज्यसेवा मुख्य परीक्षा. आता तुम्ही पाहिलं असाल की 9 नोव्हेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा होते है ना, आणि 9 नोव्हेंबर नंतर आपल्याला मुख्य परीक्षेचा टाइम टेबल MPSCने दिलेला आहे, जो की 29 मार्च 2026 पासून चालू होते. आणि एक महत्त्वाची गोष्ट इथे आपण नोट करू शकतो की UPSC प्रमाणे ही परीक्षा आता यावर्षीपासून होणार आहे. पण UPSC मध्ये जी मुख्य परीक्षा राहते, मेन्स पेपर राहतात, ते कंटिन्युअसली होतात. इथे MPSCने आपल्याला 29 मार्च, त्याच्यानंतर 5 एप्रिल, त्याच्यानंतर 18 एप्रिल, 19 एप्रिल आणि मग 26 एप्रिल असं पूर्ण आपल्याला टाइम टेबल दिलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपण वनसेवा मुख्य परीक्षा पाहिली तर वनसेवा मुख्य परीक्षा राहणार आहे 5 मे. म्हणजे तुम्हाला इथे 9 नोव्हेंबर नंतर पूर्ण 5 मे पर्यंतचा कार्यकाळ मिळतोय वनसेवेच्या तयारीसाठी. त्यामुळे ही 9 नोव्हेंबरची जी परीक्षा आहे या रविवारी येणारी, याच्यासाठी प्रॉपर तयारी करून पूर्ण डेडिकेटेड वेमध्ये तुम्हाला तो पेपर द्यायचा आहे. आणि तो पेपर झाल्यानंतर आरामात आपलं प्रॉपर प्रिपरेशन मेन्ससाठी होऊ शकतं मित्रांनो. त्याच्यानंतर आपण जातोय महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा गट अ गट ब. याचा जर तुम्ही पाहिलं असाल तर इथे आपल्याला दिसतंय 7 मेला आपला पेपर आहे, 8 मेला पेपर आहे, 7, 8, 9. आणि याच्यात तुम्ही पाहिलं असाल जसं युनिव्हर्सिटीचा टाइम टेबल राहतो, विद्यापीठाचे टाइम टेबल राहतात, त्याप्रमाणे पर्टिक्युलर जे विषय आहेत, जसं गणित सांख्यिकी ज्याचा 7 मेला पेपर आहे, भूगोल वनशास्त्र त्याचा 8 मेला पेपर आहे. म्हणजे ज्या विषयाचे याचे पेपर्स आहेत, जे ऑप्शनलचे पेपर्स तुमचे राहणार आहेत, ते पेपर्स त्या पर्टिक्युलर, जसं आता माझं समजा गणित आणि सांख्यिकी आहे तर माझं 7 तारखेला आहे. तुमच्या मित्राचं समजा रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र जो ऑप्शनल असेल तर तो त्याचा 9 तारखेला आहे. तर अशा प्रकारे विद्यापीठाप्रमाणेच MPSCने हा टाइम टेबल आपल्याला शेअर केलेला आहे. नंतर आपण जाऊया महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा. ठीक आहे, याच्यासाठी जर तुम्ही पाहिलं असाल तर संवर्ग दिले आहे, म्हणजेच कॅटेगरीज दिलेली आहे. आणि त्याची मुख्य परीक्षा तुम्ही पाहताय मित्रांनो 16 मेला आहे. म्हणजेच नोव्हेंबर नंतर पूर्ण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 6 महिने आपल्याला भेटतात, ज्याच्यात आरामात आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग, स्थापत्यशास्त्र जे आहे किंवा स्थापत्य अभियांत्रिकी जी परीक्षा आहे त्याच्याबद्दलचा आपला प्रॉपर अभ्यास होऊ शकतो. त्याच्यानंतर कृषी सेवाचंही जर तुम्ही पाहिलं तर 16 मेलाच आहे. नंतर महाराष्ट्र गट ब संयुक्त मुख्य परीक्षा जी आहे ती तुम्ही पाहताय 17 मेला. म्हणजे तुमच्यासाठी एप्रिल आणि मे हा खूप महत्त्वाचा कार्यखंड आहे. आणि याच्यात तुम्ही पाहत असाल आता 2026 MPSC पूर्व परीक्षा किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे ती 31 मेला आहे. म्हणजे याच्यातनं तुम्ही पाहू शकता मित्रांनो की इकडे कंटिन्युअसली 2025च्या मुख्य परीक्षेनंतर लगेच मे एंडला आपली पुन्हा पूर्व परीक्षा येते. हा पूर्ण टाइम टेबल जर तुम्ही पाहत असाल तर याच्यात आपल्याला हे दिसून येतं की जर आपल्या चुका व्हायला नको, पण जर चुका झाल्यास तर तुम्हाला त्या चुका सुधारवण्यासाठी खूप कमी काळखंडात दुसरी पुन्हा परीक्षा देता येणार आहे. क्लिअर आहे? तर याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर MPSC गट क संयुक्त परीक्षा 2025, इथे तुम्ही लक्षात ठेवायचं 2025 लिहिलेलं आहे. ओके, तर याची जाहिरात कधी येणार आहे? ऑक्टोबर 6ला 2025ला येणार आहे. आणि याची पूर्व परीक्षा आहे मित्रांनो 4 जानेवारी 2026. पुन्हा मी एकदा सांगतोय, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2025. ठीक आहे, याची जी पूर्व परीक्षा आहे 2025ची ती जाणार आहे 4 जानेवारी 2026ला. हे मी रिपीटेडली याच्यासाठी सांगतोय कारण या PPT मध्ये नंतरही तुम्हाला महाराष्ट्र गट क 2026 बद्दलही इन्फॉर्मेशन मिळणार आहे. आणि योगायोगाची गोष्ट अशी की 2026ची पण पूर्व परीक्षा तुमची जुलै 2026च्या दरम्यान राहणार आहे. म्हणजेच काय तर गट क सेवा पूर्व परीक्षा 2025
ही परीक्षा तुमची 4 जानेवारीला आहे. आणि महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही पण तुमची जुलै ऑगस्टच्या दरम्यान 2026च्या याच्यात येणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 2 अपॉर्च्युनिटीज एमपीएससी यावेळेस देते. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की न्यायाधीशांसाठी पण ती जेव्हा डेट येईल तेव्हा आपण पाहू शकू. नंतर येतो 2026चा. इकडनं आपलं महत्वाचा टाइम टेबल चालू होतोय. महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित परीक्षा 2026. ठीक आहे, याची पूर्व परीक्षा कधी आहे? 31 मेला. मित्रांनो, एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही परीक्षांचा आता सिलेबस जर आपण पाहिला तर 90% तो सेम होतोय. आणि यूपीएससीचा पण जो प्रिलियम्स आहे तो आपला येणार आहे 24 मेला. म्हणून एकाच अभ्यासामध्ये तुम्ही 24 मेची यूपीएससी पूर्व परीक्षा पण देऊ शकता आणि 31 मेची एमपीएससी पूर्व परीक्षाही देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा कधी आहे याची, तर तुम्ही पाहिलं असाल 3 ऑक्टोबर पासून आपले मुख्य परीक्षेचे पेपर चालू होत आहे. आणि याच्यात एक खूप चांगली गोष्ट मी एमपीएससी मध्ये पाहतोय की 3 आणि 4 त्याच्यानंतर एकदम 17, 18 आणि 24 ऑक्टोबर असा त्यांनी कार्यकाळ दिलाय. म्हणजे आपल्याला निबंधाचा पेपर झाल्यानंतर जे जीएस पेपर 1, 2, 3, 4 किंवा सामान्य अध्ययनाचे पेपर 1, 2, 3, 4 आणि त्याच्यानंतर मग जे आपले ऑप्शनल किंवा वैकल्पिक विषय ज्याला आपण म्हणतो त्याची रिव्हिजन करायला आपल्याला भरपूर वेळ मिळणार आहे. म्हणून 2026चा जो एमपीएससी टार्गेट करणारा जो वर्ग आहे त्यांनी प्रॉपर अभ्यास, प्रॉपर प्लॅनिंग जर आजच्या दिवसापासून जरी केलं तर आरामात एका वर्षात आपण ही एक्झाम काढूच शकतो आणि ती काढायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचं जर पाहिलं तर ती नोव्हेंबरमध्ये येते, 15 नोव्हेंबरला. विद्युत अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 15 नोव्हेंबर. त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 15 नोव्हेंबर. म्हणजे सर्वांचे जे पेपर्स आहेत ते 15 नोव्हेंबरला येणार आहे, जी टेक्निकल एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपण कृषी सेवा जर पाहतोय तेही आपलं 15 नोव्हेंबरला पाहतोय. आणि त्याच्यानंतर ज्या बाकीच्या एक्झाम्स आहेत, ठीक आहे, अन्न आणि औषध प्रशासकीय, निरीक्षक वेदमापन, वन सेवा मुख्य परीक्षा, ठीक आहे, तर या सर्व परीक्षांचं जर तुम्ही पाहिलं तर नोव्हेंबर एंड आणि डिसेंबर एंड ही ती परीक्षा येते. जसं तुम्ही पाहिलं असाल वन सेवा मुख्य परीक्षा 26 डिसेंबर 2026ला येते. आणि याच्यातही तुम्ही जर पाहिलं असाल तर तुमचे जे जे ऑप्शनल्स आहेत ते ऑप्शनल प्रमाणे, ठीक आहे, त्या पर्टिक्युलर डेटला तुमच्या त्या परीक्षा होणार आहे. म्हणजे एकाच दिवशी सर्व ऑप्शनलच्या परीक्षा होणार नाही, हे लक्षात ठेवा. 27 डिसेंबरला जसं वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र तुम्हाला दिसत आहे, 28 डिसेंबरला गणित सांख्यिकी दिसत आहे, 29 डिसेंबरला भूशास्त्र आणि वनशास्त्र दिसत आहे, 30 डिसेंबरला रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र दिसत आहे. म्हणजे ज्याचे जशा प्रकारे ऑप्शनल्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही आत्तापासून त्याचं प्लॅनिंग करू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पाहू महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा, ज्याला आपण एमपीएससी कंबाईंड म्हणतो, याची पूर्व परीक्षा कधी आहे? 14 जूनला. पहा, म्हणजे 31 मेला, ठीक आहे, 31 मे 2025 हा आपला एक अटेम्प्ट पकडा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 2026 जो टार्गेट करतोय, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026, तर इथे तुम्ही पाहिलं असाल पूर्व परीक्षा आहे 14 जूनला. ठीक आहे, म्हणजे मे 31 त्याच्यानंतर 14 जून. खूप वेळ खूप वेळ नाही आहे मित्रांनो आपल्याकडे. त्यामुळे आता जो वेळ आहे आपल्याकडे 5 ते 6 महिने, याचा पूर्ण योग्य प्रकारे आपल्याला वापर करून घ्यायचा आहे. याची संयुक्त मुख्य परीक्षा आपली राहणार आहे 5 डिसेंबरला. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं होतं की 2025ची पूर्व परीक्षा जर तुम्ही पाहिली असाल, ठीक आहे, तर ती आपण पाहतोय जानेवारीच्या दरम्यान आपण पाहतोय. ठीक आहे. आणि इकडे तुम्ही जर पाहिलं महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2026ची, ती जुलैमध्ये पुन्हा येते. म्हणजेच एमपीएससी जर तुम्ही जर पाहिलं तर एमपीएससी आपल्याला एकाच वेळेस 2026ला 2 अटेम्प्ट्स आपण पाहू शकतो. म्हणजे ह्याच्यात आपल्याला हे करायचं आहे की जर आपल्या चुका 2025च्या पूर्व परीक्षेला झालेल्या आहे समजा, तर त्याला सुधारण्यासाठी पण आपल्याला एक ही अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे. महाराष्ट्र गट क संयुक्त मुख्य परीक्षा जर तुम्ही पाहिली तर ती 13 डिसेंबरला आहे. म्हणजे पुन्हा मी तुम्हाला सांगतोय की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला 3 ते 4 महिन्याचा कार्यकाळ मिळतो आहे, ज्याच्यात आपण पुन्हा रिपीटेड रिव्हिजन्स करू शकू. त्यामुळे जे आपल्या डोक्यातले जे न्यूनगंड आहे की मी पूर्व परीक्षेचा अभ्यास केला सर, मुख्य परीक्षेसाठी आम्हाला थोडासा वेळ कमी पडतोय, ही गोष्ट आता आपल्या डोक्यात यायला नको. कारण की आपल्याकडे 3 ते 4 महिन्याचा मिनिमम कार्यकाळ एमपीएससीने दिलेला आहे आणि त्या कार्यकाळात आपली आरामात
पूर्ण तयारी होऊ शकते. तर मित्रांनो, हा पूर्ण जो सिलेबस जो शेड्यूल आहे MPSCचा, हा आत्ता आपण डिस्कस केलेला आहे. ह्या सर्व ज्या डेट्स आहे, माझं हे मत आहे की ही जी PDF आहे किंवा PPT आहे, ही पुन्हा एकदा रिपीट करून, ठीक आहे, 1.5च्या स्पीडने तुम्ही पाहून याच्यातल्या ज्या तुमच्या टार्गेटेड एक्झाम्स आहे याच्या डेट तुम्ही आत्तापासून लिहून ठेवा मित्रांनो. तसेच ही या सर्व परीक्षांची जाहिरात कधी येणार आहे त्याच्याबद्दलही MPSCने डेट दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्या डेट, ती एक्झाम पूर्व परीक्षा कधी येणार आहे, ती मुख्य परीक्षा कधी येणार आहे, याचा एक चार्ट जर तुम्ही बनवून तुम्ही जिथेही अभ्यास करता तिथे जर चिटकावून ठेवला, ठीक आहे, तर त्या फोकस्ड अभ्यास, त्या अकॉर्डिंगली आपण फोकस्ड अभ्यास करू शकतो आणि येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये आपण जे आपल्याला यश संपादन करायचं आहे ते आपण मिळवू शकतो. तर अशा प्रकारे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी CIAS या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, MPSC राज्यसेवा याबद्दल पूर्व आणि मुख्य परीक्षेची एकत्रित तयारी करण्यासाठी आपण नवीन बॅचेस चालू केलेले आहेत. 4 नोव्हेंबर पासून या बॅच चालू झालेल्या आहेत. तर जास्त लेट न करता, जास्त वेळ न दवडता 2026चा टार्गेट आपण आत्ता जरी ठरवला तरी आपण या परीक्षांना सामोरी जाऊ शकतो मित्रांनो. तर वेळ वाया न घालवता तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्या ज्या इन्स्टिट्यूट आहे इथे तुम्ही व्हिजिट करू शकता, जिथे तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन मिळणार आहे आणि रिझल्टची हमी, ठीक आहे, रिझल्टची हमी आपण डायरेक्टली तर सांगू नाही शकणार, पण रिझल्टसाठी लागणारे जितके काही प्रयत्न आहे तुमच्याही साईडनी आमच्याही साईडनी, हे आम्ही पूर्णपणे घेऊ शकतो. जसं पूर्व परीक्षेसाठी जे आपण टेस्ट म्हणतो, ठीक आहे, पूर्व परीक्षेच्या ज्या टेस्ट आहे त्याच्यासाठी आपण वीकली टेस्ट याद्वारे आपण तुमची प्रॅक्टिस करून घेतो. मुख्य परीक्षेसाठी जे आन्सर रायटिंग महत्त्वाचं आहे, उत्तरलेखन जे महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी आपण डेली बेसिसवर रोजच्या रोज आपण तुम्हाला प्रश्न देणार, ते प्रश्न तुमच्याकडनं लिहून घेणार आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे, ज्याच्यानी जी तुमची मुख्य परीक्षा राहणार आहे त्याच्यासाठी तुमचे हात आणि तुमचं डोकं दोन्ही चालणार आहे. आणि इंटरव्ह्यूसाठी सुद्धा आपण प्रेझेंटेशन्स ठेवतो. तर अशा ज्या बॅचेस आहे या सर्व बॅचेस तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. MPSC राज्यसेवा जी मराठी माध्यमाची बॅच आहे ती पण आपण 4 नोव्हेंबर पासून चालू केलेली आहे. जी राज्यसेवा इंग्लिश मीडियमची बॅच आहे ती पण आपण 4 नोव्हेंबर पासून चालू केलेली आहे. तसेच MPSC कंबाईन, जसं आता कंबाईनला 2026ला थोडा वेळ आहे आपल्याकडे, आत्तापासून जरी तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्ही आजच आमच्या या नंबरवर, जी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, या नंबरवर कॉल करून आमच्याशी डिस्कस करू शकता, फ्री काउन्सिलिंग घेऊ शकता आणि समोर येणाऱ्या परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करून आपल्या यशाचा मार्ग सुकर करू शकता. तर अशा प्रकारे ह्या सर्व स्क्रीन्स थ्रू तुम्ही पाहू शकता आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. धन्यवाद.